अथ श्री साई सच्चरित अध्याय 41. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्य नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. हेच साई कथेचे महिमान, कितीही परिसा न लगे प्रोत्साहन, श्रोतेच राखोनी पूर्वानुसंधान, अति सावधान श्रवणार्थी करावया कथापान, जेथे श्रोतेच सावधान, किमर्थ मग प्रार्थावे अवधान, वृत्ती जे एकतान आधीच गाता परिसता निजगुरु महती, होईल निर्मळ चित्तवृत्ती, दृढ ध्यान नामानुवृत्ती, सुखेक मूर्ती प्रकटेल. गताध्यायी झाले कथन, कैसे एका व्रताचे उद्यापन, यथा सांग झाले पूर्ण, दृष्टांत खुन समवेत. तैसीच साईंची पार्थिव छबी, कवन्यापरी आकस्मित यावी, कैसी वेळेवर इच्छा पुरवावी, कथा परिसावी ही आता. एका होळीची या सणा, येतो मी आज घाली भोजना, साई ऐसिया देवनी स्वप्ना, होय मनकामना पुरविता. कथा ही पूर्वीच कथिली सविस्तर, परी ती प्रतिमा कैसी वेळेवर यावी, हा कैसा काय चमत्कार, ते आज सादर परिसावे. कथा सांगे अल्ली महम्मद, वाटली परम आश्चर्यप्रद, ही तरी एक लीलाच विशद, अति विनोदकारक. यांनीच ती होळीच्या दिवशी आम्ही दुपारा जेवा वयासी, बैसावयाचे ऐन समयासी, आणूने उल्हसित केले मज. हे तो पूर्वील कथानुसंधान, आता श्रोता सावधान, परिसिजे पुढील निरूपण, चरित्र पावन साईंचे. ती ही कथा सरसपूर्ण, श्रोते आधीच दत्तावधान, वक्ता साई पदिलीन, चरित्र गहन साईंचे. परोपकाराची ती प्रतिमा, परोपकारार्थ झिजवी आत्मा, सदा सर्वदा निर्वैर धर्मा, अखंड सत्कर्मा वाहिला. बरी वाईट कैसी ही स्थिती, देह कर्मे देहान सुटती, परिती लावा अंतर्वृत्ती, गुरुचरणी प्रीतिपूर्वक. मग निजभक्ताचा योगक्षेम, गुरु कैसा चालवी अविश्रम, ते गुरुचरणी ठेवूनी प्रेम, पहा अत्युत्तम अनुभवे. हे स्थिती मागितलं न मिळे, ठाई पडे गुरु कीर्तन मिळे, जेन महत् प्रयत्नेही आतळे, ते गुरुकृपा बळे चालत ये. धरोनिया दुरभिमान, करू आले जे सूक्ष्म निरीक्षण, तेही सर्व परतले तक्त्याभिमान, सुखाय मान दर्शन सुखे. यश श्री औदार्य ज्ञान, शांती वैराग्य हे षडगुण, इही श्री साई भगवंता पूर्ण, ऐश्वर्य संपूर्ण हरिजयसा. किती हो आमुचे भाग्य गहन, जेने हा साई चैतन्य घन, विना अर्चन पूजन भजन, देई दर्शन आम्हा ते. म्हणती भक्ती पाशी देव, आम्हा पाशी भक्तीचा अभाव, परिहा साई महानुभाव, कनवाळू स्वभाव दिनार्थ. असो तो अल्लीच वदे, जी आता श्रोता साध्यंत ऐकिजे वार्ता, कळेल साई लीला गहनता, आणिक निज सत्ता तयाची. एके दिवशी मुंबा नगरी फिरत असता रस्त्यावरी, चित्रे मनोहर आणि तसबिरी, विकणारा व्यापारी अवलोकिला. चित्रे सुंदर नाना परीची, संता महंता अवलियांची, पाहुनी जाहली वृत्ती मनाची, कवन्या कवनाची ती पाहू. मनोनी एक एक पाहू लागता, आवडली ती तस्वीर चित्ता, सर्वाहुनी तिची मोहकता, शिवाय ती आराध्य देवताई. आधीच मनी साईंची आवड, सन्मुखतयांची मूर्ती ही उघड, पाहुनी घ्यावया झाली तातड, किंमत मी रोकड मोजिली. मग ती तस्वीर आणली घरी, टांगून ठेवली भिंतीवरी, आनंदे नित्य दर्शन करी, प्रेमही मज भारी बाबांचे. दिदली मी ही तुम्हापाशी, तया आधी तिसरे मासी, आराम नव्हता माझी जीवासी, राहिलो सहवासी मेहुण्याच्या. नूर महम्मद पीर भाय, मेहुन हा मजला होय, सुजला होता माझा पाय, केला मज उपाय शस्त्रक्रियेचा. ऐसा असता दुखनाईत, 3 महिने राहिलो तेथ, कोणीच नव्हते माझ्या घरात, या 3 महिन्यात वस्तीस. प्रसिद्ध बाबा अब्दुल रहिमान, मौलाना साब महम्मद हुसेन, बाबा साई बाबा ताजुद्दीन, इहीन ते स्थान त्यागिले. हे सर्व आणि ऐसेचे इतर यांची छायाचित्रे भिंतीवर होती माझी घरात मनोहर, सोडीन हे कालचक्र तयाही. माझी इकडे ऐसी गती, चित्रामागे का 7.5, वाटे वस्तुसी होता उत्पत्ती, प्रलय स्थिती ही दुर्लक्ष्य. असो ऐशी असता परिस्थिती, साईच कैसे त्यातून चुकती, हे तो हा काळवरही मजप्रीती, कोणी न सक्ती सांगावया. ये विषयीची समूळ कथा, विस्मय वाटेल तुम्हा परिसता,
कळेल साईंची स्थिरचरात्मकता अतर्क्य विंदानता तयांची. संत बाबा अब्दुल रहिमान यांचे एक चित्र लहान, महम्मद हुसेन थारिया टोपन यांचे स्वाधीन होते की. तेने तयाची मज एक प्रत दिधल्या झाली वर्षे बहुत, ती मी माझे मेहुण्यास देत की ते अंकित तयांचे. तीही 8 वर्षेपर्यंत होती तयाचे मेजाचे खनात, सहज एकदा आढळता अवचित नेली ती दुकानात मुंबईस. जितुके बाबा अब्दुल मोठे चित्रही करविले तेवढे गोमटे, किती न्यावे तयाची या भेटे प्रेमही दाटेल तदंतरी. तयावरूनही घेतल्या नकला आप्तेष्ट मित्रा दिधल्या सकळा, त्यातीलची एक दिधली मजला होती मी भिंतीला लाविलेली. मग ती परम सुंदर तस्वीर भरता अब्दुल रहिमान दरबार, नूर महम्मद झाला तत्पर करावया सादर त्या संता. पाहुनी ते तयांचे मन चित्र पाहताच अब्दुल रहिमान झाले अत्यंत कोपायमान, उठले त्या ताडन करावया करुनिया निर्भरसन दिधले तयास घालवून. तेने तो अत्यंत खिन्न वदन चिंता गहन उद्भवली. मग तो होऊनी हीन दिन उदास आणि उद्विग्न मन, पैक्यापरी पैकाही जाऊन गुरुकृपे विघ्न उद्भवले. होतो आज गुरुकृपा संपन्न तोच मी झालो रोषास कारण, ऐसे वधूनी साशंक होऊन चित्र विसर्जन आरंभी. म्हणे आता या संत प्रतिमा कधीही न घरी ठेविता कामा, तेनेच अंतरलो निजगुरु प्रेमा किमर्थ रिकामा हा धंदा. म्हणे जया चित्राच्या पायी गुरु माझा मज नाराज होई, पाडील कधीतरी ते अपायी ते मज नाही कामाचे. हे तरी एक प्रतिमा पूजन नावडे मम गुरु लागून, तरी मग या नाराज ठेवून चित्राचे प्रयोजन काय मज. झाला बहुद्रव्य व्यय करावया या चित्रांचा संचय, तरी हा आता न दुजा उपाय शिवाय तोय विसर्जना. म्हणून मग माझा मेहुणा सावे घेऊन ती छबी जाना, न देताही मागतिया कवना पातले विसर्जना धक्क्यावर. गेले अपोलो बंदरी थेट ठरविली एक भाड्याने बोट, जाववेल ते जाऊनी थेट समुद्री ती शेवट विसर्जिली. असो ते येथेच नाही थांबले वांद्रे येथे तेच आरंभिले, सर्व आप्तिष्ट मित्रा विनविले फोटो घेतले मागून. म्हणाले बाबा अब्दुल कोपले फोटो ज्यांनी त्यांनी आपले, परत द्यावे पाहिजे विसर्जिले सकळा विनविले येणेपरी. मजकडूनही दिधलेली प्रत घेतली माझे भावाची ही परत, बहिणीचीही केली हस्तगत मिळविल्या समस्त 6 प्रती. मग तो घेऊन 6 प्रती वांद्रे शहरी समुद्रावरती, थेट जेथे जमीन सरती पातला त्रिप्रांती सरोष. पाचारुनी एक कोळी मग ती अवघी चित्र ते काळी, करुनिया तयांचे हवाली निक्षेपियेली अब्धिजली. मीही तेव्हा व्यथाग्रस्त होतो तयाची या घरात, मलाही तो ऐसेच उपदेशित संकटे आणित या प्रती. तरी त्या अवघ्या गोळा करून करिसील जेव्हा समुद्री विसर्जन, तेव्हाच तुझ्या व्यथेचे निरसन होईल जाण निर्धारी. मीही माझ्या पाचरीला मेथा किल्ली देऊन त्याची हाता, आणविल्या तसबिरी संतांच्या समजता सोपविली व्यवस्था मेहुण्याते. त्याने आपुला बोलाविला माळी तया करवी त्या तात्काळी, चिंबाईच्या देवळाजवळी समुद्रजळी निक्षेपविल्या. पुढे जाता 2 मास होता आराम मम जीवास, जाता मी आपुल्या बिराडास अति आश्चर्यास पावलो. तुम्हास ज्या मी दिधली तसबीर ती द्वारासमोरची भिंतीवर, पाहुनिया पुरवत स्थिर वाटला मज थोर विस्मय. अवघी चित्रे मेथाने आणली हीच तसबीर कैसी की चुकली, म्हणून मी ती तात्काळ काढिली छपवून ठेवली कपाटी. पडताच मेहुण्याची दृष्टी घेईल तो ती उठाउठी, नेईल जल समाधीसाठी ऐसे मज पोटी वाटले. ठेवून लाहे निजगृहाते मेहुना पाहताची बुडवित हाते, देवोन लाहे आणि काते निशंक चित्ते अभक्ता. विना विचारे देईन कवना, तरी न झाली योग्य जोपासना. राहील अस्वस्थता सदैव मना, ही दीर्घ विवंचना सर्वदा. तरी ती जेथे राहील सुरक्षित, पाहावे ऐसे स्थळ त्या उचित. ठेवील आपुले घरी जो व्यवस्थित, तयाच्या हस्तगत करावे ऐसे मन पडता अडकित्ता. साईच सुविचार सुसवित चित्ता, जावे मौलाना दरबारी आता इसमुस वृत्तांत कथावे.
मग मी तेव्हा तैसाची सत्वरी गेलो पीर मौलाना दरबारी. मुजावर इस्मुस ही वार्ता सारी कळविली अत्यादरी एकांती. आम्हा उभयंताचा निर्णय आपुले पाशी राहील ही निर्भय. म्हणून ते दिनीच आम्ही उभय केला की निश्चय मनाचा. की ही समर्थ साईची छबी आपुले येथेच ठेविली जावी. स्वये आपणा समर्पावी तेनेच ती ठाई पडेल. तव त्या कृतनिश्चयानुसार केली ती प्रतिमा आपणा सादर. पाहुणे आपुले जेवण तयार तैसाचे मी सत्वर परतलो. ही लांब कथा परिसावयास नव्हता आपणा तेव्हा अवकाश. पुढे मागे कथुती सावकाश धरून हा उद्देश गेलो मी. आज उद्या करिता करिता संबंध 9 वर्षे भरता. आजही झाली भेट अवचिता आपणा उभयता परस्पर. तेनीही आठवली पूर्व पीठिका आपणही कथिले स्वप्न कौतुका. संबंध जुळला अपूर्व कथा नका नाही अद्भुत काही लीला. आता एक दुजी कथा सावध चित्ते परिस्थिती श्रोता. साई कैसे प्रेमळ भक्ता अति सप्रेमता वागवित. जया परमार्थी खरी गोडी तयाची साईस मोठी आवडी. वारुनी सर्व तयांची साकडी स्वानंद जोडी दे तया. ये अर्थीचा अनुभव गोड बाळासाहेब देवांची होड. पुरवणी तयांचे कोड दिदली त्या जोड भक्तीची. दिवसा नोकरी केल्याशिवाय योगक्षेमा नव्हता उपाय. परी रात्रो परमार्थ व्यवसाय कराया व्यत्यय कायावा. इच्छा फार दिवसापासून करावे नित्य ज्ञानेश्वरी वाचन. परी काही ना काही विघ्न येऊनी ते हातून घडेना. भगवद्गीता एक अध्याय जैसा रोज नेमाने होय तैसाच ज्ञानेश्वरीचा निश्चय विना अंतराय तगेना. हाती घेता इतर ग्रंथ नित्य नेमे वाचिले जात. ज्ञानेश्वरीवरी प्रबल हेत नियमन जात तडीस. घेऊनी रजा 3 मास एकदा देव गेले शिर्डीस. तेथून निज गृही पोंडास सुखे घ्यावयास विश्रांती. तेथेही इतर कार्ये झाली इतर नेमाची पोथी वाचली. ज्ञानेश्वरीची हौसन पुरली वेळ न आली तियेला. हाती घेता ज्ञानेश्वरी विकल्प काही उठावे अंतरी. जेने वाचन होई वरीवरी प्रेम अंतरी उपजेना. काय करुनी कासाविसी केला निश्चय न पावे सिद्धीसी. 5 ओव्याही नित्य नेमेसी घडले न प्रतिदिवशी वाचावया. प्रत्येही 5 ओव्या निदान निश्चय केला मनापासून. त्याही न नेमे मजा हातून उल्हासे वाचून जाहल्या. म्हणून मग केला नेम साईचं जेव्हा देतील प्रेम. म्हणतील वाच तेव्हाच उपक्रम करीन संभ्रम विरहित. निष्ठा साईंच्या पायापाशी जेव्हा साई देतील आज्ञेसी. तेव्हाच वाचन ज्ञानेश्वरीसी कृतनिश्चयेशी बैसलो. असो येता महोदय पर्व सवे मातोश्री भगिनी सर्व. पहावया गुरुपूजा गौरव पातले मग देव शिर्डीस. काहो आताशा नाही वाचत ज्ञानेश्वरी आपण नित्य. जोग जे तेथे देवासी पुसत प्रत्युत्तर देत ते परिसावे. ज्ञानेश्वरीची मोठी हौस परिणती जाई सिद्धीस. आता बाबाच जेव्हा वाचावयास वदतील ते वेळेस वाचीन. तव जोग कथिती युक्ती ज्ञानेश्वरीची आणोनी पोथी. द्यावी साई बाबाची हाती वाचावी ते देती तव तुम्ही. न लगे मज काही युक्ती बाबा माझे अंतर जाणती. ते का न माझी अडी पुरविती वाच स्पष्टोक्ती वदतील. घेता समर्थाचे दर्शन रुपया 1 केला अर्पण. एकची काय 20 आण म्हणती त्या लगून तव बाबा. आणून 20 रुपये तिधले रात्री बालक रामास भेटले. साई कृपा कैसी पावले वृत्त त्या पुसले पूर्वीला. उद्या आरती झाल्यावरती सांगेन मी सगळं तुम्हा प्रती. ऐसे बालक रामा आश्वासिती बरे म्हणती देवतया. पुन्हा देव दुसरे दिवशी जाता मशिदी दर्शनासी. 20 रुपये मागितले त्यांशी दिदले सुख संतोषी देवांनी. पाहुणी तेथे अत्यंत भीड देव राहिले बाजूस आड. बाबा पुसती कोटेरे सांगड जागेत अवघड तोदडला. देती देव प्रत्युत्तर तेथे बाबा मी आहे ना येथे. का सातची ना झाले तर देते बाबा तव तया ते पुसतात. देव वदती 20 दिदले पैसे कोणाचे बाबांनी पुसले. बाबा आपुले तव ते वदले का मग सुटले पळत तुम्ही. यावे ऐसे जवळ यावे स्वस्थ चित्ते निकट बैसावे. आज्ञेप्रमाणे केले देवे मनोभावे ते बैसले. नित्य नेम आरती झाली मंडळी स्वस्थानी परत आली. बाळक रामा देवा गाठ पडली पृच्छाती आरंभिली पूर्वीला. तयांचा पूर्व वृत्तांत पुसिला
तयांनी तो साध्यंत कथिला, कैसे लावी येले उपासनेला, देव मग तयाला वदतात, केले काय तुम्हा निवेदन, कैसे करावे ब्रह्मचिंतन, करा की माझी जिज्ञासा पूर्ण, देव मग त्या लागून प्रार्थिती, बालक रामही देवाप्रती, करावया तयांची जिज्ञासा पूर्ती, उत्तर द्याया जो आरंभ करीती, बाबास बोलावी ती देवास, कैसा साई परम लागवी, चंद्रुस देवा ते बोलावू पाठवी, देवन क्षण विलंब लावी, आले श्री साईस भेटाया, झाले होते 3 प्रहर, मशिदीची या तटावर, टेकून या दोन्ही कर, दिसले समोरची श्री साई, देव जातास केले वंदन, बाबा तयास पुसती प्रश्न, कोठे कोणासी काय आपण, करीत संभाषण होता की, मग देव उत्तर देती, काकाची या माडीवरती, बालक रामाची या संगती, आपुलीच कीर्ती परिसियली, रुपये आण 25, बाबा आज्ञापिती देवास, आणून या तेच समयास, रुपये बाबास समर्पिले, किती पुसती आणिलीस, देव वदती 25, बाबा म्हणती चलये बैस, गेले तव मशिदीस बाबासह, बाबा बैसले खांबापाशी, दुजेन कोणीही मशिदीसी, म्हणती तुवा माझी चिंदिसी, चोरी येलेसी मज न कळता, मला चिंदी ठाऊक नाही, म्हणून देव देती ग्वाही, येथेच कोठे तरी पाही, झाले मग साई वदते तया, येथे आहे कोठे चिंदी, ऐसे देव वदले ते संधी, बाबा उठले म्हणती तू शोधी, खोटीही बुद्धी चोरीची, कवण्या कार्ट्याने ती नेली, बघ बघ पाहिजे येथेच हसली, ऐकुनी देवाने आनिक शोधली, नाही ती आढळली तरीही, मग भ्रुकुटीस घालून आकडे, पाहून या इकडे तिकडे, दृष्टी टवकारुनी देवाकडे, साई कडकडे देवावर, म्हणजे तूच लबाड होसी, तुझविन कोण ए समयासी, येईल चिंदी चोरावयासी, चोर मी तुझसीच समजतो, ऐसा येथे जो येतोस, तो काय चोऱ्या करावयास, झाले काळ्याचे पांढरे केस, खोडन लवलेश की जाई, तुला कुऱ्हाडीने हानीन, तुला कापीन ठार करीन, जाशील कोठे माझ्या हातून, येईन मारीन तेथे तुझं, घरून येतस तो शिर्डीस, तो काय चोऱ्या करावयास, गेहे आपुले वापस, आणून चिंदिस दे माझ्या, क्रोधे लाल झाले साई, उद्धारी येली आई माई, शिव्या शापांची लागली रई, संतापे लाही जाहाली, कोपले देखुनी साईनाथ, देव कौतुक पाहतात, उगेच उभे राहतात, आश्चर्यभरित मानसे, देव सन्निध आणि एकटे, पाळी माराची येणार वाटे, की हे विश्वरूप दर्शन गोमटे, जाणून दाटे आनंद, घेतील काय सटका आता, करीतील काय त्वेषे आघाता, एकला मी सापडलो हाता, येईल चित्ता ते करो, परी हे चिंदीचे काय कोडे, ते तो देवास काहीही नुलगडे, जा निघून जा म्हणता एकीकडे, तव ते पायरीकडे सरकले, काय चिंदीचा गुह्यार्थ, जाणावया मी नाही समर्थ, पावेन साई कृपेचा स्वार्थ, तई तो श्रोत्यार्थ निवेदिन, होता अर्ध घटकाभर, आले देव बाबा समोर, चालूच होता शिव्यांचा गजर, आलास का वर म्हणाले, जाहो चालता वाडियात, म्हणता देव आज्ञावंदित, नमन करून चरणाप्रत, पातले परत वाडिया माझी, झालेली सर्व हकीकत, घडली जैसी तैसी यथार्थ, जोगास आणि बाळक रामाप्रत, केली निवेदित साध्यंत, पुढे एक संबंध घटका, उडाला शिव्या शापांचा दणका, प्रहरा दो प्रहरा मागे मग लोका, बाबाचा अवलोका आमंत्रित, देवही मग तेथे आले, इतरा माझी जाऊन बैसले, म्हाताऱ्याची या जीवा लागले, असेल मग बोले श्री साई, चिंदीची ती कथा काय, तरी म्या दुरुक्ती केले घाय, होतीस चोरीली त्या काय उपाय, बोलल्याशिवाय राहावेना, असो अल्ला सारे बघील, तोही तयाचे बरे करील, तवये भाऊ दक्षिणा देसील, पुसती क्षमाशील श्री साई, किती आणू देव पुसती, 12 घेऊन येई त्वरिती, पाहू जाता नोटसी होती, रुपये न मिळती तियेचे, देव तैसेच बाबास कथिले, राहू दे मज नको ते बदले, सकाळी त्वा 2दा दिधले, स्मरण राहिले मज त्याची, तरीही देवांनी रुपये मिळविले, बाबा लागी आणून दिधले, सवेतयांचे चरणही वंदिले, परिसा मग निघाले जे बोल, काय रे तू करीस्त अससी, काही नाही वदता तयासी, पोथी वाचित जाव नेमेसी, केले देवासी आज्ञापन,
वाडिया माझी जाऊनी बसावे, नित्य नेमे वाचित जावे, वाचितांना सांगतही असावे, निरूपण भावे सकळिका. संबंध भरजरी सुंदर शेला, बसलो असता तुझ द्यावयाला, जासी का चिंध्या चोरावयाला, सवयी का तुझला चोरीची. असो करावे पोथी वाचन, साईमुखीचे हे वचन, पाहुणे माझी मी अंतरी खून, अतिसुख संपन्न झालो, मानोनी ती आज्ञाप्रमाण. मग म्या तया दिवसापासून नित्य ज्ञानेश्वरीचे वाचन, तैसेचे निरूपण आरंभिले. मिळाली आज्ञा वांछिली आता, फिटली व्रतस्थ मनाची चिंता, येथूनही मज ज्ञानेश्वरी वाचिता, येईल नियमितता वाचना. आता मी गुरुज्ञाधर, आता प्रसन्न मज ज्ञानेश्वर, माझी पडले जे माझे आजवर, वर्तने अतपर नियमाने. साक्ष मजला आहे मन, वरी साई आज्ञाप्रमाण, आज्ञा बळे पोथी पारायण, आता मज निर्विघ्न घडेल. बाबा मी येतो लोटांगण, अनन्य भावे तुम्हा शरण, पदरी घ्या या लेकरा आपण, करवणी घ्या वाचन मज करवी. चिंती ते काय ध्यानात आले, बालक रामास होते जे पुसिले, त्याच चिंध्या तेच न रुचले, साईस जे भरले रागाने. कैसे तुम्हास उपासनेस, कैसे परब्रह्म चिंतनास, लाविले म्हणून बालक रामास, पुसिले ते बाबा नावडले. वाटेल त्या प्रश्नाचे उत्तर, स्वये द्यावया असता तत्पर, किमर्थ चौकशा कराव्या परस्पर, म्हणून मज दुर्धर छळी येले. छळी येले हे बोलची उद्धत, प्रेमे भक्तार्थ जो ओथंबत, भक्त वत्सल ज्या स्वप्नी न दिसत, छळणे त्या अनुचित क्रियापद. छळीले नवे मज शिकविले, चित्ती तुझिया जे जे उद्भवले, ते ते म्या पाहिजे स्वये पुरविले, कधी न चोरिले कामा ये. साई बाह्य क्रोधाभिभूत, अंतरी ते नित्य मुदित, बाह्य संतापे दिसत संतप्त, अंतरी ते तृप्त आनंदे. क्रोधाचे बाह्य लौकिक लाघव, अंतरी परमानंद गौरव, तया साईंचे लीला वैभव, गावया सुदैवची पाहिजे. साधावया निज स्वार्थ, जयापोटी अत्यंत आर्त, शिव्या पुष्प लाखोल्या माणित, दृष्टी निरहित तत्पर. परिसुनी कर्ण कटू अश्लील वचन, डळमळेना देवाचे मन, पोटी प्रेमाचे भरते गहन, वाटे ते ताडन पुष्पांचे. दुग्धे भरली धेनूची कास, भाग्यवानस लाभे गोरस, कासे पासीस गोचिडा वास, अशुद्धची कर्मास तयाच्या. दर्दुरा कमल कंदा शेजार, लुटी कमल मकरंद भ्रमर, दुर्दैवी दर्दुरा पंकाचा आहार, दैवासन पार भ्रमराच्या. तैसे तुम्ही भाग्यवान, तुम्हा आम्हा सन्निधान, मानेल ते घ्यारे फुसून, शंका समाधान साई वदे. पहा माझी पोथीची अडी, वाचिन वाच वदतील ते घडी, तोवर ज्ञानेश्वरी मी नुघडी, पुरविली रोकडी बाबांनी. कैसे माऊली करी लाड, निज बालकाचे पुरवी कोड, तयाची ही प्रतिती गोड, भक्तींची जोड ही कथा. वाच म्हणून नाही थांबले, देव वदती वर्षन उलटले, स्वप्नी येऊनी दर्शन दिदले, आश्चर्य मज पुसिले ते परिसा. सन 1914 एप्रिल 2 तारीख तदा, वार गुरुवार उजडता एकदा, स्वप्न प्रसादा पावलो. समर्थ साई स्वप्नी आले, आहेत माडीवरती बैसले, पोथी समजते का मज विचारिले, उत्तर दिधले नकारी. तैसाचा प्रश्न झाल्यानंतर, मग ती केव्हा समजणार, आले माझी या नेत्रास नीर, कायम्या प्रत्युत्तर दिधले. कृपा आपुली झाली या विन, पोथी वाचने केवळ क्षीण, समजणे तो त्याहूनही कठीण, बाबा मी निक्षिण सांगतो. बाबा वदती पोथी पडता, फारची आपण घाई करिता, वाचा पाहुती मज देखता, निकट बैसता मजपाशी. काय वाचू देव वदती, अध्यात्माची आज्ञा देती, देव पोथी आणू जाती, नेत्र उघडती तात्काळ. देव तेव्हा जागे होती, स्वप्नस्थिती पाहुनी निश्चिती, काय वाटावे तयाचे चित्ती, कल्पना श्रुती कीजी ती. पाहुनिया वर्षभर वाट, मानिती बाळ आज्ञा नीट, करीतो मी नित्य पोथीचा पाठ, काळजी उद्भट ही कोण. पाळी काय लाविली शिस्त, दिदला धडा गिरविका नित्य, चुके कोठे वा की निमित्त, कवन हे सतत पाहिलं. वाचके असावे कैसे दक्ष, ठेवणे कोठे विशेष लक्ष, साई माऊली विन प्रत्यक्ष, कवनही साक्ष पटविलं. ऐसी साई समर्थ लीला,
ऐसा स्वानंदाचा सोहळा भक्ती भोगीला असंख्य वेळा देखिला म्या डोळा प्रत्यक्ष. आता आपण श्रोते मंडळी होऊ केली न गुरुपद कमळी परिसू पुढील कथेची नवाळी यथाकाळी पुढारा. आठवणी श्री समर्थ चरण सद्भावे मी येईन लोटांगण तेनेच सकल भवदुःख विमोचन भावार्थे शरण हेमाड. साईचं एक तयाचा स्वार्थ साईचं निरतिशय सुख परमार्थ साईचं तया करील कृतार्थ निश्चित हा भावार्थ तयाचा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते साई कृपानुग्रहदानम नामम 140तमोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.